आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल आणि एकदम टेस्टी अशी ते म्हणजे काजू करी. जर तुम्ही स्वयंपाक नवीन शिकत असाल किंवा घरच्यांना वाटत असेल की तुम्हाला स्वयंपाक नाही येत ना, तर हे भाजी करून खाऊ घाला बरं का त्यांना. काय करायचं बघा, काजू घ्यायचे आणि काजूनं गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे बघा. जर गरम पाण्यामध्ये भिजू घालायचं नसेल तर 1-2 तास आधी भिजू घाला स्वयंपाक करण्याच्या आधी, आणि जर गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये भिजू घाला. तर कांदे वगैरे मस्त कट करून घ्यायचे बघा. मी चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेतले. जर चॉपर नसेल तर आपल्या हाताने वगैरे मस्त असं बारीक करून घ्या. पेस्ट करून घ्यायचं नाही आपल्याला. मी एकदम कांदे असे बारीक बारीक जे आहे ना ते मस्त आपलं जे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, एकदम बारीक करून घेतलेले आहेत. मोठाड मोठाड आपल्याला कांदे घ्यायचे नाही किंवा कांद्याची पेस्ट पण करायची नाही आहे. बारीक बारीक कांदा जे आहे ना ते आपल्याला मस्त असा चॉपच करून घ्यायचा आहे. नंतर ना टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत बघा. टोमॅटो असे ना कसे बी आडम कसे बी कट करा, त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंडर्स करून घ्यायचे, कारण त्याची आपल्याला एकदम छान अशी प्युरी बनवून घ्यायची. तर मिक्सरमध्ये थोडंसं टमाटे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं पाणी टाकलं, मी थोडंसं मीठ टाकलं आणि दळून घेतलं मिक्सरला. आणि भिजू घातलेले जे काजू होते ना ते पण मिक्सरला चांगल्या प्रकारे फिरून घेतलं. थोडंसं पाणी टाकून त्याचं छान असं स्मूथ पेस्ट करून घेतलं मी. त्यानंतर इथं कढई घेतली बघा. कढईमध्ये तेल गरम केलं आणि तेल गरम झालं की मध्ये लगेच जिरे टाकून घेतले. जिरे तडतडले की छान असे मध्ये हिंग टाकायचं आहे. मी हिंग टाकायचं विसरले, मी नंतर टाकलेला आहे हिंग. तर त्याच्यानंतर मी टाकला मी कांदा बारीक बारीक कट केलेला. चांगल्या प्रकारे कांदा खाली वरी करत राहायचं, मस्त असं परतत राहायचं. आणि कांदा परतला की लगेच आपल्याला ना याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा अद्रक लसूणचं पेस्ट. अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेलं आहे मी, इथे टाकलेलं आहे. हे टाकून आपल्याला आणखीन फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ना छान असे मस्त सगळ्यामध्ये एकजीव झालं पाहिजे आणि त्याचा फ्लेवर जे आहे ना ते आपल्या त्या कांद्यामध्ये असं मस्त उतरला पाहिजे. तर हे बघा मस्त आता ना कांदा वगैरे त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले, कांद्यामध्ये लसूण आणि त्याचं पेस्ट. आता याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग. हिंग तुम्हाला म्हटलं मी जिरे टाकलं लगेच हिंग टाका, पण मी टाकायचं विसरले. सो मी आता टाकलेला आहे. कांदा साईडला केला आहे आणि त्या तेलामध्ये हिंग जे आहे ना ते टाकून घेतलेलं आहे मी. हिंगला थोडंसं तेलामध्ये असं खालीवरी केलं की लगेच कांद्यामध्ये ते पण हिंग जे आहे ना ते मस्त असं मिक्स करून घेतलं मी. आता कांद्याला आणखीन थोडा वेळ हलवत राहायचं. थोडासा जोपर्यंत कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत त्याला मस्त असं ना मिक्स करत राहायचं आहे. मिक्स केलं ना त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला ड्राय स्पायसेस. ते म्हणजे मी घेतलेले आहे ते गरम मसाला घेतलाय, सब्जी मसाला घेतलाय, किचन किंग मसाला घेतलाय, आपली नॉर्मल हळद असते ती घेतली, आणि नॉर्मल आपल्याला जे घरगुती आपण वापरतो रेड चिली पावडर, मिरचीचं पावडर ते टाकले, चवीनुसार मीठ टाकले मध्ये. आणि ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले. कांद्यामध्ये जे ड्राय मसाले आहेत ना ते एकदम छान असे मिक्स झाले पाहिजेत आणि त्याचा सुगंध एकदम घरभर असा पसरला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला छान असे मस्त त्याला भाजून घ्यायचे. एकदम करपून पण नाही टाकायचा कांदा, थोडासा फ्राय करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये काजूचं जे पेस्ट केलेलं होतं ते काजूचं पेस्ट टाकून घ्यायचं आणि पेस्ट टाकलं ना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं बघा. आणि मिक्सर चांगलं ढवळून वगैरे घ्यायचं आणि त्याच्यातलं पण ते पाणी त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. जास्त पण एकदाच पाणी टाकायचं नाही, थोडंच टाकायचं, कारण काजू करी पातळ नसते, घटसरच असते थोडीशी, ते छान लागते. तर हे सगळं टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला आधी काजूचं पेस्ट टाकायचं, नंतर टोमॅटोची मध्ये प्युरी टाकून घ्यायची आहे. आधी ॲड करायची नाही आपल्याला टोमॅटोची प्युरी. आपल्याला टोमॅटोची प्युरी जी आहे त्यानंतर ॲड करायची. थोडंसं मिक्स केलं ना की लगेच त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी. आणि चांगल्या प्रकारे नंतर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला छान असा रेड असा ना कलर येतो. जर कलर आला नसेल ना तुमच्या भाजीला तर मध्ये काश्मीरी रेड चिली पावडर वापरा बघा, लगेच छान असा मस्त कलर येतो हॉटेल स्टाईल एकदम. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गरम मसाला आणखीन थोडासा वरून पण टाकायचा आहे आपल्याला. आपण तो त्या कांद्यामध्ये टाकलेला होता, पण आणखीन वरून पण टाकायचं, जेणेकरून छान असा एकदम सुगंध घरभर पसरतो आणि एकदम भारी टेस्ट लागते बघा. हे झालं की चांगल्या प्रकारे आणखी थोडंसं मिक्स करायचं. भाजी थोडी जी आहे ना ती छान अशी शिजू द्यायची, म्हणजे टोमॅटो पेस्ट वगैरे जे आहे ते सगळं एकदम छान असं शिजलं पाहिजे. नंतर भाजी शिजत आली की लगेच मी टाकायची आहे कसुरी मेथी, छान अशी हातावर क्रश करून. कसुरी मेथीने एकदम भारी टेस्ट लागते बघा, एकदम हॉटेल स्टाईल लागते भाजी आपली. कसुरी मेथी टाकली की लगेच त्याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाजीमध्ये एकजीव कसुरी मेथी जी आहे ना ती आपली झाली पाहिजे. आणि आता आपली ही भाजी जी आहे ना तिकडं ही ग्रेव्ही वगैरे आता रेडी झाली. आता काय करायचं आपल्याला, काजूनं तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण तुपामध्ये फ्राय करू शकतो, बटरमध्ये पण फ्राय करू शकतो, किंवा सुके पण असे फ्राय करून घेऊ शकतो. मी इथे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आणि काजूला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं बघा, कारण काजू जे आहे ना ते पटकन त्याचा कलर चेंज होतो आणि पटकन जे आहे ते परतून जातात, जास्त टाईम त्याला लागत नाही. हलवत राहायचं आणि नंतर काजूनं साईडला काढून घ्यायचे आणि त्या ग्रेव्हीमध्ये मस्तनं ॲड करून घ्यायचे. आणि हे काजू करी तुम्हाला कशी वाटली, म्हणजे ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कॉमेंट करून सांगा बरं का मला. जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा आणि बेल आयकॉन ऑन करा. जर मी चॅनलवर रेसिपी टाकल्या तुमची फोनची घंटी ना पहिल्यांदाच वाजेल बेल आयकॉन ऑन केला, आणि त्याच्याने बेल आयकॉन पटकन ऑन करून घ्या. तर बघा इथं काजू वगैरे भाजून घेतलेत. काजू जे आहे ना ते मी पटकनाच्या साईडला काढून घेतले, लगेच त्या ग्रेव्हीमध्ये असे ॲड करून घेतले बघा. तर टाकायचे, चांगल्या प्रकारे मिक्स करायचे. आणि एक सांगते तुम्हाला, कुणी काजू फ्राय करून टाकतं, कुणी तसे पण टाकतं. तर आपण दोन्ही प्रकारे टाकू शकतो, ज्याला जसं आवडतं ना आपण तसं केलं पाहिजे. आता मला फ्राय करून जास्त छान लागतं, सो मी फ्राय करून टाकले. पण फ्राय करून टाकल्यानं टेस्ट छान येते, सो फ्राय करूनच टाका तुम्ही पण. कच्चे पण आपण तसेच टाकू शकतो. आणि नंतर वरतून मस्त अशी कोथिंबीर गार्निश केली. कोथिंबीरमध्ये कंजूसपणा करायचा नाही बघा, कोथिंबीर मस्त अशी टाकायची. आता पण टाकली होती मी, आणि नंतर जेव्हा आपण वाढतो ना सर्व करतो खाण्यासाठी तेव्हा आपण टाकायचे. आणि मेन त्याला चव हॉटेल स्टाईल येते, म्हणजे उगू थोडीशी साखर टाकायची बघा, एकदम
एकदम स्वीट असते बघा हॉटेलमध्ये काजू करी, त्याच्याने चव येते. एकदम भारी लागते बघा. हे टाका, थोडासा गूळ टाका किंवा थोडीशी साखर टाका. मी साखर टाकली होती, दोन्हीपैकी कोणचं जरी टाकलं तरी चालेल, टेस्ट तशीच लागणार. पण साखरच टाका, माझ्यामध्ये तर गूळ नको, खूप गुळमट वगैरे अशी भाजी लागणार. तर बघा आपली भाजी एकदम रेडी आहे. हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा, किंवा तुम्ही कशी रेसिपी करता हे मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.